सर्वांना नमस्कार. मी आज ज्वारीचे धिरडे करणार आहे. त्यासाठी ज्वारीचं पीठ घेतले, त्याच्यामध्येच मी हळद टाकून घेतली, बेसन, रवा, गव्हाचं पीठ, मीठ, जिरे, मिरची, लसूण हे साहित्य घेतले ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी. ज्वारीच्या पिठामध्ये मी हळद यासाठी टाकून घेतली, हळदीमुळे आपल्या धिरड्याला कलर खूप छान येतो. आता आपण सगळी पिठं एकत्र करून घेऊया. ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि रवा. तिखट पण तुम्ही टाकू शकता. मी आता हिरव्या मिरचीचं वाटण टाकणार आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी लाल तिखट टाकत नाही आहे, पण तुम्हालाच टाकायचं असेल तर टाकू शकता. आता हे थोडं थोडं पाणी करून आपण त्याला मिक्स करून घेऊया. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी थोडं थोडं पाणी करून असं पीठ बनवून घेतलं आहे. आता त्याचं पातळ असं. आता आपण याचे धिरडे बनवणार आहोत. पौष्टिक असा नाश्ता आहे आपला हा, ज्वारीच्या पिठाचे धिरडे. हिरवी मिरचीचं वाटण पण आता मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये. सकाळच्या नाश्त्याला करू शकतो, नाहीतर आपण संध्याकाळच्या आपण जेवणामध्ये हे रात्री पण आपण करू शकतो. तवा गरम करायला ठेवलं आहे, तेल टाकले तव्यावर थोडं, आणि असं पळीने हे धिरडं आपण टाकून घेतलं तव्यावर. आता त्याला आपण दोन्ही साईडनी चांगलं भाजून घेणार आहोत. हे बघा, असं पीठ करून घ्यायचं. मिरची वगैरे टाकून हे असं पीठ मी करून घेतलं होतं. चांगलं दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घ्यायचं. बघा जाळी पण किती छान आली आहे त्याला. छान आपलं धिरडं भाजलं आहे बघा दोन्ही साईडनी. पण तेल टाकणार आहे मी आता. थोडं तेल, तूप पण टाकू शकता आणि तेल पण टाकू शकतो आपण. दोन्ही साईडनी मी आता तेल टाकून चांगलं त्याला भाजून घेते दोन्ही साईडनी. पण आपलं ज्वारीच्या पिठाचं धिरडं रेडी झालेलं आहे. असंच आता मी दुसरं पण धिरडं करून घेणार आहे. हे बघा किती छान भाजलं आणि जाळी पण खूप छान आली दोन्ही साईडनी. आता आपण हे पण धिरडं दोन्ही साईडनी भाजून घेऊ चांगलं खरपूस असं. ह्या धिरड्यासोबत आपण गुळवणी पण खाऊ शकतो. माझ्या वडिलांना ह्या धिरड्यासोबत गुळवणीच आवडायची. आम्ही हे ज्वारीची पिठाचे धिरडे केले की गुळवणी करत होतो याच्यासोबत. खूप छान लागते ह्या धिरड्यासोबत गुळवणी. आता मी चटणी केली आहे, माझी मुलं खात नाही म्हणून. हे बघा चटणी, धिरडे ठेचा आपला तयार.